भारतीय जनता पार्टीतील आमचे ज्येष्ठ सहकारी, आमचे परम मित्र श्री मुकुंदजी दामोदरे यांचा आज वाढदिवस आहे। सर्वप्रथम त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि भारतीय जनता पार्टीचा या भागातील सर्वात जुने असलेले कार्यकर्ते असलेले मुकुंद शेठ अतिशय अडचणीच्या काळात भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आज भारतीय जनता पार्टीला नंबर 1 करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग या शहरात आहे। अतिशय या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्यासाठी शुभ चिंतितो। मुकुंद दामोदरे हे आमचे एक जीवष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुकुंद शेठ हे प्रामाणिक आणि सोशल वर्क माणूस आहे। मुकुंद शेठ हे भारतीय जनता पार्टी नसून मुकुंद शेठ हा सर्व पक्षामध्ये सगळ्यांचा मित्रत्वपणा आजपर्यंत मुकुंद शेठने जपलेला आहे। मुकुंद शेठ हे सर्वसामान्यातला सामान्य कार्यकर्ता जरी असेल तर त्याच्यासाठी धावून जातात। मुकुंद शेठनी कधी नाही बघितलं की हा शिवसेनेचा आहे, का हा भारतीय जनता पार्टीचा आहे, का हा राष्ट्रवादीचा असेल, काँग्रेसचा असेल, पण मुकुंद शेठ हा प्रत्येक व्यक्तीसाठी धावून जातो। परंतु मुकुंद शेठ आज वयाच्या साठी असेल समजा किंवा 58च्या पुढे गेले असतील, परंतु आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने त्यांना का न्याय दिला नाही हा मला प्रश्न पडलेला विषय आहे। परंतु इथून तिथून येणारे लोक जे असतील, उचलबांगडी करून पक्षात येणारे लोक जे आहेत ते लोक स्वतःला खूप मोठे समजतात, परंतु मुकुंद शेठ हा एक विचार आहे। मुकुंद शेठ हा माणूस नसून एक विचार आहे। त्या विचाराला कुठेतरी स्थान भारतीय जनता पार्टीने द्यावं ही आमची प्रामुख्याने इच्छा आहे। जर का भारतीय जनता पार्टीला ते जमत नसेल तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये समजू शकतो आपण किंवा काही होऊ शकतं, वातावरण बदलू शकतं, परंतु विचाराला कुठं भारतीय जनता पार्टीने थांबू नये, विचाराला स्थान द्यावं। आणि माननीय अतुल सावे यांना माझी एक प्रामुख्याने विनंती आहे की आपण प्रत्येक वेळी ज्याला न्याय देताय तो व्यवस्थित न्याय देता, हे आमची प्रामुख्याने तुमच्यापर्यंतचे आतापर्यंत बघितलेला विषय, तुम्ही चांगल्या माणसाला न्याय द्यावा ही आमची इच्छा आहे। आम्ही नगरसेवक म्हणून टाकलेला आहे, तर खरोखर जनता म्हणून तुम्ही आता त्यांना तो शब्द खरा ठरेल का? नाही, एक मिनिट ऐका ना। विषय असा आहे की मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे, शिवसेनेनुसार मी त्यांचा विरोधी आहे। पक्षाने त्यांना तिकीट द्यावं, आमच्या पक्षाने कोणाला तिकीट द्यावं हे त्यांचा विषय राहील, परंतु एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून तो समोर येणारा माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण की विषय असा असतो की तुम्ही प्रामुख्याने लहान मोठ्या थोर माणसाचा जर का विचार सगळ्यांसमोर मांडत असाल तर तरच तुम्ही मोठे होऊ शकता, अन्यथा तुम्ही मोठे होऊ शकत नाही। रवी गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख, उबाटा। तीस वर्षापासून कायम कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुणाच्याही कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा माणूस पक्ष हे सोडून फक्त चांगले मदत करणे हा एक त्यांचा चांगला गुण आहे। आणि ह्याच एका यांना एवढी सगळी माणसं जमलेली आहेत। माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। आणि आमच्या वार्डातील सामाजिक कार्यकर्ते त्यांनी जे उपक्रम सुरू केलेला आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन सर्वांचे वाढदिवस साजरे करणे, सर्व महापुरुषांचे जयंती साजरे करणे, मी त्यामुळे शिंदे यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी एक आदर्श या वार्डामध्ये निर्माण केला। सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन, सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र येऊन जो उपक्रम केला, सर्वांचे वाढदिवस त्यांच्या ऑफिसमध्ये साजरा करतात। त्यांच्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो। नगरसेवकासाठी आता अडचण काही नाही, आता प्रभाग असल्यामुळे एका वार्डात 4-4 जण उभं राहतील, त्यामुळे दामोदर अण्णांना भारतीय जनता पार्टी तिकीट देवा, आम्ही त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतो। हैप्पी बार बार दिन आए, बार बार दिन गाए, बार बार दिन आए।
बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे मुकुंद से थैंक यू